तर मित्रांनो, आज आपण काहीतरी वेगळे करणार आहोत। आपण आलेलो आहे स्वामीची दावण बघायला आणि हा बघा स्वामी इथं बांधलेला आहे। आणि आज आपण पुरुष मंडळी तर सगळे दिसत असतात स्वामी सोबत मैदानात सगळीकडे, पण आज आपण स्वामीसाठी ज्याच्या पहाटे 4 वाजल्यापासून महिला मंडळी उठतात, जे पुरुष लोक असतात त्याच्यासोबत दिवसभर इकडे तिकडे करण्यात, त्याला सुट्टी मेकर किंवा त्यांचे ड्रायव्हर असतील त्यांना ते डबा करण्यासाठी उठतात, 4 लाख काय काय कष्ट घेतात। आज आपण ते सगळं पाहणार आहोत। तर तरी स्वामी पण पाहिलाय आपण, त्या स्वामीच्या दावणीला अजून पण बैल आहे, ती पण पाहूया। ही रायफल आहे बिवरीकरांची। आणि तुम्हाला आता येणार वादळ एक म्हणजे छोटा स्वामी, हा छोटा स्वामी आहे। तर हा पण काही दिवसातच तुम्हाला दिसेल मैदानात। आता पण असतो पण ते जास्त त्याला हे करत नाहीत, आदत बच्चा असल्यामुळं। पुढे तुम्हाला मोठ्या मोठ्या मैदानात आपल्याला छोटा स्वामीला पण बघायला मिळेल। तर आज आपण घेऊया महिला मंडळाचं काय स्वामीला त्यांचं सहकार्य असतं सगळं जाणून घेऊया। तर चला। तर मित्रांनो, चला आपण पाहूया स्वामीनं कोणकोणते आतापर्यंत बक्षीस वगैरे ट्रॉफी वगैरे जिंकलेली या। तर मित्रांनो, हे पहा, ह्या ढाली दिसतात, ह्या सगळ्या, हे चषक, हे सगळ्या गदा वगैरे दिसत आहेत, हे सन्मान चिन्ह आहे। कालचं जे सेवागिरी महाराजांच्या देवस्थानात जागेचं ती मैदान होतं त्या मैदानाचं, आणि ही सगळी त्याची बक्षीस आहेत। इथे बसलेले आहेत महिला मंडळ सगळे, त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊया की ती कसं कसं करतात। पुरुष मंडळी सगळ्यांना मैदानात दिसतात, पण त्यांच्या मागे जो हात असतो तो मेन म्हणजे महिला मंडळांचा। तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया स्वामी जिथपासून त्यांच्या दावणीला आला किंवा त्यांच्या घरी आला तिथपासून त्यांच्या जीवनात काय काय बदल झाला आणि कसं कसं झालं ते सगळं त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया। माझं नाव तेजल शेवाळे, माझ्या मामांचा बैल आहे हा। बैलगाड्या शर्यत म्हणजे काय असते हे स्वामी आम्हाला घरी आल्यानंतर समजलं होतं। आम्हाला काहीच माहिती नव्हतं की बैलगाडा शर्यत काय असते, बैलांचं काय असते। पण जसं आम्हाला स्वामी घरी आलाय त्यापासून आम्हाला बैलगाड्याचा नाद लागलेला आहे। आम्ही कॉलेजमध्ये असलो तरी त्या दिवशी आवर्जून गट, सेमी, फायनल पर्यंत सगळं स्वामीचं बघतो। आणि एका शब्दात सांगायचं म्हटलं तर आम्हाला स्वामीचा सार्थ अभिमान आहे। मग असं कॉलेजमध्ये आता तुम्ही सांगताय कॉलेजला आहात, तर तुम्हाला असं कोण विचारतं का हो की स्वामी कोणत्या गावचा आहे किंवा असं स्वामी बद्दल काय कोण विचारतं का? हा, स्टेटस वगैरे असतात ना आमचे, सगळे विचारतात बैल कोणाचा आहे। आमच्या मामांचा बैल आहे सांगताना आम्हाला इथं सगळे विचारतात डबल खरंच सख्या मामांचा बैल आहे का तुमचा? म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो की तो आमचा बैल आहे सांगताना। बाकी असं आता त्याने एवढं अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलंय, तर त्याच्यामुळे काहीतरी तुमची क्रेज अशी कॉलेजमध्ये? हो, सगळ्या मुला मुलींच्यात विषय असतो। म्हणजे आता 2-3 महिन्यापूर्वी जास्त हे नव्हतं ना, मैदान नव्हती, त्यामुळे रूमवरच्या मुली पण विचारायच्या अगं स्वामीचं काय स्टेटस टाकलेलं नाही असं। म्हणजे सगळ्यांना ते आमच्यामुळे ते नाद लागलाय त्याचा। म्हणजे तुमची वेगळी काहीतरी ओळख करून दिली त्यांना। हो दीदी, तुम्ही काय सांग चला स्वामीचं काहीतरी 2 शब्द सांगाय की तुमच्या घरी स्वामी बैल एवढा हिंद केसरी बैल झालाय, कालचं जे मैदान झालं त्या मैदानात काय सांगायचं, काय वाटतं तुम्हाला स्वामी तुमच्या घरी आहे दावणीला? म्हणजे आनंद वाटतो का? हो, तो म्हणजे जिंकून आल्यानंतर आनंद वाटतो, पण कधी कधी असं म्हणजे असं रडायला पण येतं की त्याने त्याच्या जीवावर म्हणजे एवढं त्यांनी आमचं नाव सगळीकडे महाराष्ट्रात केलंय। म्हणजे हृदय भरून येतं तुमचं आनंदानं, आणि आनंद अश्रू तुमच्या डोळ्यातून येतो। तर तुम्ही काय सांगचाल आता मित्रांनो, मैदानात आपल्याला सगळे पुरुष दिसत असतात पहिल्यांच्या सोबत, पण ज्यावेळेस एक बैल पळत असतो त्यावेळेस जसं म्हणतात ना एखाद्या पुरुषाच्या माग स्त्रीचा हात असतो, तसं ह्या क्षेत्रात पण तसंच आहे। कारण सकाळी लवकर उठून 4 वाजता उठून डबे करणे किंवा लय काय काय असतं। तर तुमचं काय वाचतं, म्हणजे सहकार्य काय असतं त्यात?
मी बहीण आहे, महेश मानेंची मी बहीण आहे. पण आम्हाला पहिल्यापासून वाटायचं की हा छंद नको जोपासायला, त्रास होतो घरातील सगळ्यांना. पण नंतर आम्ही सुद्धा त्या छंदात असं हळूहळू त्यात मिक्स होत गेलो. जर स्वामी ज्या दिवशी जाणार असेल त्या दिवशी आम्हाला ते माहिती होतं. दिवसभर आम्ही कुणाला काही बोलत नाही, फक्त आम्ही आतून हे असतो की बाबा आज स्वामी गेलाय, काय होतंय काय नाही त्याचं म्हणजे आम्हाला उत्सुकता असते. त्याचा कधी म्हणजे स्टेटस कुणाचा दिसतोय, काय होतंय, म्हणजे आम्ही सुद्धा त्यात एकरूप झालो त्या छंदातच. आम्ही पहिल्यांदा नाही म्हणत होतो हे नको करायला, पण आता रात्री मी माझ्या घरी होती, मला 6 वाजता समजलं की बाबा तो फायनलला हे झालाय म्हणून. मग 6 वाजल्यानंतर माझ्या मिस्टरांना मी विचारलं आपण जाऊया का म्हणून, आपण स्वामी स्वामी करतोय, मग आज त्यांच्या आनंदात आपण पण सहभागी व्हायचं म्हणून मी हार पेढे घेऊन रात्री 8:30ला इथं आलेली. म्हणजे आम्ही सुद्धा त्या ह्याच्यात आवडीनं आता सहभागी झाल्यावर झालो. म्हणजे स्वामीने जी महाराष्ट्रात नाव केले तुमच्या त्याचा अभिमान वाटतो आम्हाला. मग त्यामुळे तुम्ही पण कुठेतरी नायचा पाडा लावलेला, पण तुम्हाला पण इंटरेस्ट वाटायला लागला, भरपूर वाटायला लागला आता. तर तुमचं काय, तुम्ही काय म्हणजे स्वामीचं काय नातं आहे तुमचं स्वामीचं? नातं म्हणजे हा मामांचा बैल आहे. स्टेटस वगैरे ज्या दिवशी तो जातो तेव्हापासून आम्ही सकाळपासून कंटिन्यू लाईव्ह पाहत असतो. मावशीला विचारायचं कोणत्या फाटीत आहे, किती नंबरच्या गटात आहे, पृथ्वी मामाच्या मुलांना विचारायचं. पण एक अभिमान वाटतो, प्रत्येक स्टेटस ठेवलं प्रत्येक जण विचारतो कोणाचं आहे, खरंच सख्या मामांचं आहे का? हो, ते सांगताना हे वाटतं. काल पण बऱ्याच जणांचे मेसेज आले स्टेटस ठेवल्यानंतर की कोणाचं नक्की आहे, हो मामांचाच आहे, खरंच हिंद केसरी झाला का? म्हटलं हो. म्हणजे अभिमान वाटतो एक सांगताना आता की मामांचा बैल आहे. तर मित्रांनो, त्यांच्या घरात सगळ्यात जास्त जर नाद असेल ह्या क्षेत्रातला, तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा, नाव सांगा. मी सोनाली माने, जी स्वामी बैलाची गाडी ज्या नावाने पळते ती मी सोनाली. माझ्या घरात सगळे माझा खूप लाड करतात आणि प्रत्येक गोष्टीत, गाड्या म्हणा, आमचा बिझनेस म्हणा, स्वामी ज्या नावानं पळतो ती माझ्या नावानंच पळतो. आणि मी एवढ्या माझ्या घरातल्या माणसांना स्वामीला सगळ्यात जास्त माझा जीव स्वामीवर आहे. मेन म्हणजे स्वामी अशी एक आमच्या घरात एक व्यक्ती सारखे, आमच्या ज्या परिवारात आहे ना, स्वामीला जरा जरी लागला तर सगळे घरातली कळवण होतोय बाबा स्वामीला लागले, नाही पळवायचं नाही पळवायचं, तू व्यवस्थित राहायला पाहिजे बस. आणि आज एवढे दिवस स्वामी जसा आलाय लहानपणापासून, तसं सगळ्यांनी त्यांना आजपर्यंत त्याच्या कष्टावर, त्याच्या हिमतीने सगळे ते जे मिळवले, नंबर म्हणा काय ढाली, हे जे सगळं त्याचं कष्टाचं फळ आहे. पण आमची एक इच्छा होती की त्यांना हिंद केसरी गद्दार बनाव. गेल्या वर्षी थोड्यासाठी एक नाही हिंद केसरी नव्हता बनला तो, पण आम्ही सगळ्यांनी एकच यावेळेस ठरवलं ह्या वर्षी स्वामी हिंद केसरी झालाच पाहिजे. मग त्या दिवशी असा सहज विचार झाला, म्हटलं हिंद केसरी मैदान जवळ आले, काय करू शकतो आपण, मी स्वतः काय करू शकते. मग मार्गशीर्ष महिन्यात म्हणलं सोमवार आहेत, मी आजपासून म्हणला ह्या सोमवारपासून पुढच्या सोमवारपर्यंत म्हटलं मी निरंकार उपवास धरते, म्हटलं फक्त पाण्यावर धरणार. म्हटलं रोज सकाळी उठून महादेवाला म्हटलं जाऊन मी पाणी घालणार आणि गणपतीला. मग रोज सकाळी उठून 108 बेल कापसाच्या वाती 108 करून मी त्याला रोज सकाळी सूर्य उगवायच्या आत करत होते. पण एक मनात अपेक्षा होती की तो हिंद केसरी जर झाला त्या वर्षीच होणारच तो, कारण की आजपर्यंत त्यानं सगळे जे मिळवले ना स्वतःच्या कष्टावर मिळवले. आणि ह्यावेळेस तो हिंद केसरी झाला ना, इथून पुढे त्याच्याकडून काही अपेक्षा नाही. सगळ्या गाववाल्यांची इतकं गाव जे आज महाराष्ट्रात फेमस आहे की चरेगाव, पुण्याचा बैल चरेगावकरांचा स्वामी, ते सगळ्या गावकऱ्यांनाही त्याचा एवढा अभिमान आहे. काल जास्त नुसतं सगळे चरेगाव मध्ये लाईव्ह बघत होते की स्वामी गटात बसला, सेमीला बसला, फायनलला बसला. इव्हन सेमीला बसला तेव्हाच बोलले झाला हिंद केसरी, फायनलला कितवा पण नंबर होते झाला हिंद केसरी. मग गावातले सगळे चर्चा, मी 5 नारळ तोरण बांधायला गेले मारुती, तेव्हाच गावात चर्चा झालेली. स्वामी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रभर नाव केले, आपल्याला स्वामीचा खूप अभिमान आहे. आणि खरं स्वामीनं आमच्या अख्ख्या चरेगावाचं नाव आहे ना पूर्ण महाराष्ट्रभर जगभर म्हणा म्हटलं भविष्यात करेल. पण त्याचा एवढी खाती आहे की म्हणजे खरंच त्यानं त्याचं जे कष्टानं जे केलं ना ते सगळं त्यानं कष्टानं स्वतःच केलं. पण आता तुमच्या घरच्यांच्या कुठने मी असं ऐकलंय की तुम्हाला जास्त या क्षेत्राचा नाद आहे, तुम्ही काय काय करता सहकारी सांगा की. मी ऍक्च्युली कसं आहे त्यालाच लागलं म्हणा, सकाळचं आता स्वामी जाणार आहे पळायला, माझं खूप लक्ष असतं बाबा आज स्वामी पळायला जाणार आहे. मग प्रत्येक गोष्ट मी बाबा सकाळचं उठायचं, सगळ्यांना उठवायचं, चला आज स्वामी पळायला जाणार. मग चकडा बांधायला सांगायचं पोरांना, चला सगळे ते स्वामीचे जे लाडके आहेत बाबा स्वामीसाठी जे धडपडतात ते पोरं सकाळीच येतात. वडिलांची घाई असते नाश्ता करा नाश्ता बनवायला बायकांच्या मागे, बाबा चहा बनवा नाश्ता करा. जवळजवळ 20-25 माणसांचं सगळं बनवायला सांगतात. ह्या सकाळी उठते त्या त्यांची रोजचं कामं. पण स्वामी बाहेर घेतला की
त्याला स्वामीला धुवायचं बाहेर आणलं की लगेच मग भावाला सांगते त्याला टाप घाल, मी गुलाल करायला घेते. मग त्याला गुलाल करायचा, काजळ लावायचं, लिंबू बांधायचं, परत त्याच्यावर मीठ जरा उतरून टाकायचं. सगळं त्याचं जे काय असेल ते बाबा, त्याची पाण्याची बादली घेतली का, तांब्या घेतलाय का, त्याचं जे रुमाल बांधायचा तो घेतलाय का, टाप घेतलेत का, सगळ्या मेका घेतले का, जाईपर्यंत माझी गाडी जाईपर्यंत ती जाईपर्यंत मी सांगत असते बाबा सगळं घेतलंय का, वैरण राहिले, पाणी राहिले, पाण्याचा जार घेतला का भरून, कंटिन्युअस. म्हणजे तो जाईपर्यंत जसा तो इथून जातो तसा एकदा म्हणायचं की बाबा चला गेलाय मैदानात. पण जसा स्वामी मैदानात गेलो तसं म्हणजे मी इव्हन त्या दिवशी शॉपमध्ये पण जात नाही, कारण माझं लक्षच लागत नाही. मग लाईव्ह वर चालू बघायचं फक्त, कोणत्या गटात कोणत्यात, मधल्या चाकोरीत येते, मधल्या चाकोरीत पहिल्यांदा मध्ये होते, भले कुठे पण होते, पण प्रत्येकाची अपेक्षा येते की पहिला मधून यावं. आणि गट निघाले हा सेमी, कुठल्या सेमी, अक्षरशः म्हणजे सेमी जेव्हा पुकारतात तेव्हा इतके हार्टबीट वाटतं, असं वाटतं की आयसीयू मध्ये जातात का काय. म्हणजे मैदानावर असणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल, आणि घरातल्यांची एवढी. अक्षरशः मी टीव्हीला लावतो सेमी, सगळ्या सेमी बघतो, पण सगळे बारकी पोरं सुद्धा म्हणजे स्वामी पळायचं चला, सगळे ओळीनं जाऊन सगळ्यांच्या फोटोच्या पाया पडून स्वामी समर्थ कंटिन्युअस जप करतात, लहान मुलं सुद्धा. आणि मी बोलते तिडी काढा, तिडी घालायची नाही, हात जोडा, सगळ्यांनी कंटिन्यू सगळी मुलं पाया पडत असतात. आणि खरंच त्याचा खूप खूप इतका म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे मित्रांनो पहा, एक बैल आपल्या दावणीला जर पळणारा असेल तर त्या बैलाचा आणि घरच्या महिला मंडळींचा किती म्हणजे एक अटॅचमेंट झालेली असते, की त्या बोलल्यात की असे धडकन वाढती, किंवा असं वाटतं की मधनं येऊ द्या. ती प्रे पण करतात की श्री स्वामी समर्थ महाराजांना की मधनं आपली गाडी लागू द्या. तर आता आपण जाणून घेऊया, ह्यांच्याकडे येऊया आपण. तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. मी स्वाती. आता असं म्हणजे तुम्ही सगळ्या तिथं मोठ्या आहात, घरचं ज्यावेळेस आपला स्वामी मैदानात जाणार असतो त्यावेळेस सकाळचं उठून काय काय तुम्ही करता? हो, ती आता हा नाद करायचा म्हटल्यानंतर मनुष्यबळ लागतच ना, मग त्यांना पण आपण जपायलाच पाहिजे. मग त्यांचं नाश्ता, चहा पाण्याचं, त्यांना जेवण करून द्यायचं, भाजी एखादी बनवायची, शिवाय स्वामीला शेकायला गरम पाणी तयार ठेवायचं, हे सगळं आम्ही करतो. सकाळी किती वाजता उठता तुम्ही? एवढं म्हणजे लांबचं मैदान असलं तर 4-4:30 उठायचं, जवळचं मैदान असलं तर मग 5-5:30 उठलं तरी चालतं. मग आता तुम्ही सांगितलं माणूस बळ लागतं, मॅन पॉवर लागते, पण तरी आता सगळ्यांना सांगा, कारण महिला मंडळ खूप कष्ट घेतं, कितीतरी असा आटा किती माता किंवा किती चपात्या किंवा भाकऱ्या किती देत असतात विटागाव, खरं सांगा? साधारणतः 20-25 चपात्या देतो बांधून आम्ही, का तर हे 10-12 जण असतात, मग त्यांना पुरेल एवढ्या देतोच. पण म्हणजे घरात पण बनवाव्याच लागतात, घरात पण असतात ना माणसं, मग 40-45 चपाती करावीच लागतात. नाश्ता बनवावा लागतो, पोहे 10-12 जणांचा. म्हणजे बघा मित्रांनो, एवढं त्यांना सगळं सकाळी उठून सगळं करायला लागतं. पण स्वामीच्या यशापुढे हे काहीच नाही. म्हणजे ते बोलतात स्वामी बक्षीस घेऊन येतो ना, मग ह्याचं काही वाटतच नाही. म्हणजे तुम्ही एवढं सगळं करता ते असं वाटतं काहीतरी केलेलं सार्थ स्वामीने केलं. हो, आणि कालच्या मैदानापासून तर कसं म्हणजे स्वामी आमच्या घराची जान आहे आणि शान आहे. म्हणजे तुम्ही त्याला खूप जीव लावता. हो. बाकी तुम्ही काय सांगताल? स्वामी तुमच्या घरात आहे, हिंद केसरी बैल झालाय कालच्या मैदानात. स्वामी विषयी आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आम्ही आमच्या मुलांपेक्षाही जास्त स्वामीवर प्रेम करतो. स्वामी आमचं हृदय आहे, आणि स्वामीसाठी जे काही करतो आम्ही, जे चपात्या, भाजी, ते करताना इतकी उत्सुकता वाटते की नाही आज आमचा स्वामी जिंकूनच येईल. त्यामुळे स्वामी विषय करताना खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला. म्हणजे जेवढं बोलल तेवढं त्याच्याविषयी कमीच आहे. किती बोलावं, म्हणजे स्वामीविषयी जितकं बोलेल तेवढं कमीच आहे. तर तुमचं काय सहकार्य असतं तुम्ही सांगा की 2 शब्द. मला आबा म्हणजे गोट्यात नेतील स्वामी जवळ, तुझा आता काही सुद्धा करत नाही तू, वैरण घाल, मी नसताना पाणी दाखव वगैरे. कोण नसलं माणसं घरात तरी ती मला म्हणते ती चल माझ्यावर धुऊ लागायचं त्याला, आपण दोघं धुऊया त्याला. जरी आदल्या दिवशी पळायला जायचे वगैरे जर माणसं कोण नसली तर मला म्हणते चल आपण दोघं धुऊया, मग आम्ही दोघं धुतो त्याला, तो काही सुद्धा करत नाही. म्हणजे स्वामीचा आम्हाला अभिमान आहे की स्वामी आमच्या घरात आहे. म्हणजे स्वामीचा असा विषय की तो महिला मंडळींना मारत नाही, थोडक्यात अजिबात नाही मारत. म्हणजे तुम्ही जेवढा जीव लावता त्याच्यावर तो पण तुमच्यावर तेवढाच जीव लावतो. मी आणि आबा रोज त्याला उन्हात दिवसभर बांधतो. बाबा कायम म्हणतात की नाही तुला मारत नाही तो, आम्ही दोघच त्याला रोज सकाळचं बाहेर घेतो, अजिबात तो मारत नाही. तर मित्रांनो आता इकडे वळूया त्यांच्या घरातल्या. काय सांगचाल? नमस्कार, मी रुपाली प्रशांत जाधव, मी आबांची पुतणी. बैलगाड्याचा नाद त्यांना खूप होता, पण आमचे वडील गेल्यापासून ना ते एकटे पडले होते.
मग त्यांना आमच्या वडिलांची खूप आठवणी यायची. त्यांचा एक डावा हातच होता. मग स्वामी आल्यापासून ना खूप म्हणजे खूप त्यांना हे झालं. म्हणजे मला मनापासून वाटलं माझ्या वडिलांची जागा स्वामीने भरून काढली. म्हणजे मित्रांनो आता त्यांचं मन भरून आले, त्यांना असं बोलता देखील येत नाही. म्हणजे बघा एक प्राणी आणि जे त्याच्या घरचे सदस्य असते त्यांचं किती मन जुळलेलं असतं. ज्यावेळेस आपलं हृदय भरून येतं त्यावेळेस आपल्या कंठातून शब्द असे बाहेर पडत नाही, तसं त्यांचं झालंय. तर त्यांनी सांगितलं पण. तर अजून काय तुम्ही आता डोळ्यातून त्यांचं पाणी येते, म्हणजे बघा तुम्ही किती प्रेम असतंय. म्हणजे माझ्या चुलत्यांना मग त्यांचा मोठा भाऊ मिळाल्यासारखंच आहे स्वामी. म्हणजे दोघं एकत्र कायम असायची ना, अजून सुद्धा त्यांनी म्हणजे स्वामीच्या रूपात त्यांना ती मिळाली. म्हणजे स्वामीने ती जागा भरून काढली. त्यांना आता म्हणजे अशी कुठलीही आठवण येत नाही की माझा भाऊ होता, आज माझा तो माझ्या पाठीशी राहिलाय. एवढंच मला बोलायचं. तर त्यांचं आता डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. त्यांच्याकडे येऊया. काय सांगचाल तुम्ही सगळ्यात, म्हणजे आता महिला मंडळात तुम्ही मोठे दिसताय, सगळ्यात मेन म्हणायला लागेल तुम्हाला, काय सांगचाल? 2 शब्द स्वामी बद्दल सांगा की. आपल्या स्वामीनं अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलंय आणि हे पुशेगावचं हिंद केसरी मैदान त्यानं किताब पटकवलाय. काय सांगचाल? नंबरचा ह्या पुशेगावच्या मैदानात सिरियल वायस असतो. नंबर कुणाला 1 भेटतो, 2 भेटतो, नंबरचा काही नसतं. गुलाल झाला म्हणजे तो बैल महाराष्ट्रात 1 नंबर मध्येच असतो. तर काय सांगचाल? माझं नाव लता प्रताप प्रमाणे, मी आबांची मंडळी. मग ते माझे मालक यांना खरा आधार मिळाला स्वामीचा. म्हणजे कसं ते एकटे बसायचे, एकटे उठायचे, कुणावर बोलणार नाहीत, काय करणार नाहीत. आणि जसा स्वामी घरी आणला नाही त्यापासून नाही. म्हणजे स्वामी आणि तुमचे जे मालक आहेत त्यांचं असं मित्रागत नातं? मित्रागत नव्हे, पिता मुलगा जसं नातं असतं ना तसं त्यांचं नातं निर्माण झालं. म्हणजे त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे स्वामीला तुम्ही एक मुलगा असल्यागतच मानता? मुलगा असल्यागतच मानतो. हो. आणि ती मैदानावर गेलं ना मग त्यांचं घरी सुद्धा फोन असतात. तुम्ही बघितलं का, तुम्ही पाहिलं काही, स्वामी गटात बसलाय असतात, मला इथं काही दिसत नाही बरोबर. ती मुलगी आमची कुठून सांगते त्यांना की स्वामी गटात बरोबर बसलाय, आपला गाडी बसली गाडी. कालच्या मैदानात तर त्यांना असं झालं की फायनलला गाडी सुटली, सेमी फायनलला. त्यांना वाटलं आपली गाडी बसली नाही म्हणजे ती पब्लिक मधलं दिसत नव्हती. मग त्यांनी परत फोन केला सोनाला, सोना अगं गाडी आपली बसली का? ती म्हणली मला तर नक्की बघू द्या अगोदर, मला सुद्धा काही कळत नाही, पब्लिक आहे. परत बघितल्यानंतर तिने सांगितलं आपली गाडी फायनल मध्ये बसली आहे, तुम्ही काय काळजी करू नका. मग सगळ्यांना खूप आनंद झाला की आपली गाडी सेमी मध्ये बसली. आता आपला स्वामी हिंद केसरी होणार. म्हणजे नंबर किती पण होते, हिंद केसरी कधीच केली नाही, पैशाची अपेक्षा कधीच केली नाही. फक्त गुलालात स्वामी बसला ना सगळ्यांना समाधान वाटतं. आणि स्वामी आहे तसा, म्हणजे त्यानं जिव्हाळा लावलाय सगळ्यांनी, घरातला एक सदस्य बनलाय तो. तुम्ही काय सांगताल स्वामी बद्दल? मी अंजली सुहास मोहिते, मी आबांची मुलगी. स्वामी जिंकून आल्यापासून आम्हाला भरपूर आनंद झालाय. म्हणजे आनंद तुमचा गगनात मावत नाही तुम्हाला पण? दिवसभर आम्ही ते बघत बसलो. म्हणजे मैदानात ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्ही सारखं लाईव्ह असतं का? लाईव्ह असतो, आम्ही बघत बसतो, फोन करतो कुठल्या फाटीत आहे काय आहे. म्हणजे तुम्हाला पण त्यातलं कळायला लागले आता घरच्यांच्या. तर ह्यांचं आता मत जाणून घेऊया. तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा. स्वामीचं तुमचं काय नातं आहे? स्वामी काय आता एखाद्या मित्रासारखाच आहे माझ्यासोबत. तो माझ्या मामांचा बैल आहे. स्वामी बद्दल सांगण्यासारखं खूप काय काय, पण ते एवढं काही असं व्यक्त करू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेस स्वामी असं जाईल तेव्हा एक मन भरून येतं की स्वामी आपला जिंकून येतोय का काय, असं कुतूहल वाटतं त्याच्याबद्दल. आणि घरी आल्यावरती मग त्याची तो जेव्हा जिंकून वगैरे येतो तेव्हा एक मनात वेगळंच फिलिंग होतं. म्हणजे काय आनंद असतो, तो गुलाल केलेला असतो त्याने एक. हो, गुलाल केलेला असतो तेव्हा एक वेगळंच मनात भरून वगैरे येतं की आज म्हणजे आम्हाला पण एवढी आवड नव्हती बैलाची वगैरे, पण इकडं मामाने पाळल्यापासून त्याची बैलाची वगैरे आवड निर्माण झाल्या. आम्ही पण म्हणजे जर स्वामी असा बाहेर वगैरे गेला ना तर आम्ही पण इकडं फोन वगैरे करून विचारतो की काय चाललंय, म्हणजे स्वामी कुठल्या ह्याच्यात आहे वगैरे. म्हणजे स्वामी आल्यापासून म्हणजे आता तसं म्हणा गेलं तर हा लेडीजला जास्त नाद नसतो किंवा महिला मंडळींना, पण स्वामीमुळे असं झालं की त्यांना सगळ्या घरच्या जेवढ्या महिला आहेत सगळ्यांना नाद लागला शर्यतीचा. तर
तर मित्रांनो आता स्वामीचं मालक पण आहे तिथं बसले ती त्यांच्याकडनं जाणून घ्या. तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. मी गणेश प्रतापराव माने. स्वामीचं नियोजन आता मी बघतो वैयक्तिक, आणि सरपंच माझा भाऊ आहे महेश प्रतापराव माने. आम्ही दोघं मिळून नियोजन आता सध्या करतो. तर जे काही नियोजन असेल किंवा पैरा असतील किंवा बैलाचं पुढचं कधी पळवायचं काय जे काय असेल ते आम्ही दोघं स्वतः वैयक्तिक आता ठरवतो. आता सगळ्या तुमच्या महिला मंडळीची म्हणून मी घेतलं मत जाणून काय 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 काय. तर ज्यावेळेस आता तुम्हाला एक मुद्द्यावर येतो मी, ज्यावेळेस स्वामी तुमच्या जीवनात आला त्यावेळेस तुमच्या जीवनात काय बदल झाला हो? कारण आता पैसेवाले भरपूर असतात किंवा पैसा आपण बिझनेस करतो पैसे कमावतो, पण स्वामी एक प्राणी मुका प्राणी त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात हिंद केसरीचा किताब जिंकला, नाव केलं. तर तो जीवनात आल्यापासून तुमच्या जीवनात काय बदल झाला? आम्ही पैसे रोजच कमावतो. पैसे काय असं आज येतात उद्या जातात. पण जे नाव आम्हाला पहिला घेतला ज्या दिवशी स्वामी आम्ही घेतला एप्रिल मध्ये आम्ही घेतला असेल 2 वर्षापूर्वी, आणि लगेच दुसऱ्या दिवशी गुलालात बैल राहतो. आणि त्याच्या अगोदर पण आमची बैल काय दिवस म्हणजे 10-15 वर्षापूर्वी पळत असेल, फक्त गुलाल माहित नव्हता आम्हाला फक्त गट माहित होता. पण हा एक व्यक्ती असा आमच्या कुटुंबामध्ये आला की यातला छोटा मुलगा घ्या नाही तर आमचे वडील घ्या, म्हणजे टोटल आमचं 20-22 जणांचं कुटुंब आहे. त्यातला एकही अशी व्यक्ती नाही की ती त्याची काळजी घेत नाही. आणि त्याच्या काळजीच्या जे म्हणजे त्याच्याकडून जे आपल्याला येणं आहे म्हणजे आउटपुट जर येतोय ते म्हणजे अप्रतिम आहे. ते आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही. आता तुम्ही एवढ्या सगळ्या ढाली बघताय म्हणजे आहेत कमवलेल्या येत्या, आणि ज्या त्या मैदानात जाईल फक्त कोणाला माहित नसते की स्वामीचं मालक कोण आहे. ज्यावेळेस अशी 2-3 माणसं पुढे चर्चा करत असतात आणि आम्ही पाठीमाग उभं राहिलो सकाळच्या हिंद केसरी मैदानामध्ये पाठीमाग मी उभा राहिलोय आणि 4-5 लोक असे पुढे उभं राहिलो वयस्कर. स्वामी गेला मग तो जो उर भरून येतो ना तो म्हणजे आम्ही शब्दामध्ये मला काल म्हणजे आम्ही तो पैशामध्ये आनंद व्यक्तच करू शकत नाही. म्हणजे दुसरे लोक ज्यावेळेस आपल्या स्वामीचं नाव काढतात त्यावेळेस तुम्हाला पण असं आनंद एकदम होतो. म्हणजे कसं आहे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर काही काही नियम असतात. छकडा ओलडू नये, कासरा टाकला त्याच्यावर पाय टाकून जाऊ नये, पण आमचं वडील त्याच्या अपोजिट आहेत. ती लोक आहेत बाहेर नाही येतात बैल बघा येतात, पण काही गोष्टी आम्ही पण असं म्हणतो की बघा बाकीची बोलतात मग त्याच्यामुळे काही तथ्य असते नसते ते आम्हाला पण वैयक्तिक माहित नाही. पण ज्यावेळेस एखादा कावळा फांदीवर बसतो फांदी मोडते तसं त्या तिथं आहे की आपला छकडा ओलंडून गेला आपली गाडी मारता. ते वेगवेगळं भ्रम आपल्या मनामध्ये म्हणजे मनात आपल्या अंधश्रद्धा आहे का ते खरंच आहे हे कुणी अनुभवलेलं नाही, पण ते होण्यास ते त्यांनी करण्यास आणि गाडी मार खाण्यास ते योगायोग धरला जातो. पण ते आपल्या डोक्यामध्ये बसतं. कालच्या मैदानामध्ये यांनी आम्ही जवळपास एवढ्या लोकांना बोललो असं की इकडून जाऊ नका ते जायचे. शेवटी हे म्हणले त्यांना काय करायचे ते करू द्या, कोणी कोणाला काय बोलू नका. म्हणजे मित्रांनो त्यांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की जर आपल्या बैलात धमक असेल तर हे नियम आहेत ना, म्हणजे कासरा वळडायचा नाही किंवा धावण वळडायचं नाही हे काय नसतं. बैलात जर धमक असली तर तो तिथं नंबर करणार आणि गुलाल करणारच असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आतापर्यंत जेवढी मैदान झाली की पहिलं मैदान आम्ही केलं कुठलं आदत चॅम्पियनचं महाराष्ट्राचं, तिथं आमची गाडी फायनल राहिली. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आदत केसरीची हायटून पॅलेसवर मी मैदान घेतलं, तिथं आमची गाडी फायनल राहिली, 1 नंबर केला आम्ही. त्यानंतर कोळ्याचं मैदान झालं, तिथं महाराष्ट्र केसरी झाला. लगेच आम्ही राजापूरचं मैदान, म्हणजे आमच्याकडून त्यावेळेस आम्ही नवीन असल्यामुळं 30 दिवसामध्ये आम्ही जवळपास 30 दिवसात 3 दिवसाला बैल पळवला होता आम्ही. प्रत्येक 3 दिवसात म्हणजे त्याचे 10 फायनल ते आहेत. त्याचे 10 फायनल आहेत एका महिन्यामध्ये. म्हणजे रेकॉर्डच केले ते ना 3 दिवसाच्या गॅपवर. पण आम्हाला ते नवीन असल्यामुळे आम्हाला माहित नव्हतं एवढा दाट बैल हाणत्यात की नाही हाणतात. दुशामध्ये तो भरपूर पळला. जवळपास त्याची दुशामध्ये 35 एक फायनल आहेत. आणि तो अजूनपर्यंत म्हणजे आम्ही जसं पळवतोय त्याला आमच्याकडून चुका भरपूर झाल्यात. आज सकाळी आमचा बैल आमचा तास सोडून गेलेला नाही, कारण त्याचं ट्रेनिंग होतं पहिल्या लेवलचं म्हणजे आदत लेवलचं. वडिलांचं मत काय या आदत मध्ये तुम्ही त्याला एका ट्रॅक मधून पळवा शिकवा, पुढे त्याचं भविष्य आहे. 1 वर्ष पळा नाही म्हणजे पुढच्या वर्षी पळत, दुशात पळा नाही तर चौशात पळत. पण संयम पण ठेवायला लागते. काय काय लोकांना हार पचवायची ताकद. आमच्यावर भरपूर पैरेवाले असे होते की गटाला मार खाल्ला की आम्ही त्यांना म्हणलो डबल गाडी पळूया, तर म्हणले नाही आमचा पहिल्यांदा गटाला मार खाल्ला की आम्ही पळवत. मग तुम्ही बैलच घेऊ नका ना, तुमच्या धमक नाही मार खाल्ल्यानंतर डबल पळवायची, कशालाही करता. आम्ही राटणीमध्ये राऊंडवर पळलो गटाला. आमचा स्वामी तासाच्या पलीकडे जाऊन उभा राहिला
त्याच पाठीवर पुन्हा आम्ही गटाला पळलो, सेमीला त्याच पाठीवर पळून फायनलला 1 नंबर केलाय. राखणीची ढाल आहे बघा पाठीमागे 1 नंबरची. मग बैलांच्या धमक आहे. चूक होती की कधी कधी सुटताना बैल बाहेर जाऊन तासामध्ये उभा राहील किंवा अडचण येतात. मग त्यावेळेस जो प्रॉब्लेम येतो त्याच्यावर तुम्ही नंतर मात केली पाहिजे. लगेच तुम्ही आपला फटकन डिसिजन घेतला, आम्हाला नाही पळायचं, आम्हाला घरी जायचं, म्हणजे खचून जायचं. अशा माणसांनी बैल आपली विकावी आणि आपलं घर आपलं सांभाळावं. म्हणजे प्रयत्न करत शेवटपर्यंत राहील, यश येणार. तुम्ही जर असं म्हणला की मला आजच गुलाल पाहिजे, मग विकत घ्यायचा गुलाल आपला आणि कपाळाला लावायचा. तर मित्रांनो, त्यांनी चांगला संदेश सांगलाय. प्रयत्न करत राहायचं, यश हे तुम्हाला हमखास भेटणार आहे आणि लगेच खचून जायचं नाही. या क्षेत्रात आदत मध्ये आमचा बैल खरं तर लचकलेला, म्हणजे उजवा पाय कंप्लीट 4 महिने एका जागेवर बांधून. त्यावेळी सगळ्यांनी प्रत्येकानं, कोण देवाला साकडं घालायचं, कोण नवस बोलायचं, कोण डॉक्टरांच्या ह्यानं, कोण बोलला शेकायचं. वेगवेगळे प्रकार आम्ही त्यावेळेस अनुभवलं. पण त्यातनं आमचा बैल रिकव्हर केला चसेगावचे पॉवर डॉक्टर, ते आता आहे तिथं. त्यांचे पण तुम्ही 4 शब्द ऐका, ते सांगतील. तो बैल आम्हाला भरपूर जणांनी सांगितलेलं की हा पुढे चालू शकत नाही, पण तो पळतोय आता. याचं काय तर आमचं त्या डॉक्टरांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांनी आम्हाला दिलेला अनमोल सल्ला, आणि जेवढा तुम्ही त्याच्यावर जीव लावलेला सार्थक आला. आणि कालचं हिंदकेसरी पुशेगावचं मैदान आम्ही आमची पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावलेली आणि त्याने पण लावलेली. त्याच्याबरोबर त्याला साथीला भेटला रायफल. ती गाडी पळणार का तर एक माझा वैयक्तिक आत्मविश्वास होता. घरातल्या कुणाला न विचारतो पायरा मी केलेला, एकालाही विचारलं नाही की हा पायरा करू का नको. फक्त मला त्या बाईला विश्वास होता आणि त्याच्यापेक्षा माझ्या स्वामी विश्वास होता की तो त्याला गळा देतोय आणि हा गाडी ओढतोय आणि तो पण पळणारा बैल आहे. आणि त्याचं एक नशीब आहे, त्याची गाडी 99% बाहेर येत नाही. तुम्ही पाचवडच्या पण मैदानात होता, तिची 3 फेर गाडी 2 नंबर पाठी, 3 नंबर पाठी, 4 नंबर पाठी अशीच गाडी पडली. आणि काल पण बघा तशीच पळाली. आणि मित्रांनो, काल मी पण मैदानात होते, ते पण होते. त्यांना मी बोललेलो, पण ज्यावेळेस गट पास केला त्यावेळेस मी व्हिडिओ करायला गेलेलो त्यांच्याकडे स्वामीचा. तर त्यांना मी बोललेलो आज संध्याकाळी आहे तुमचा गुलाल. तर ते मला म्हणलेले की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, कुठेतरी त्याच्यावर प्रेम करणारे फॅन लोक आहेत, त्यांचा पण आशीर्वाद असतो, त्यामुळे बैल कुठेतरी त्यांचं नाव करत असतो. तर आपण त्यांच्या घरात जे मोठे आहेत, जुने जाणते, त्यांचं काय मत आहे विचारूया. तर तुम्ही काय सांगचाल? हिंद केसरी बैल तुमच्या दावणीला आहे, काय सांगचाल? आयुष्यात बरं पहिल्यांदाच आम्हाला इथपर्यंत आमचा बैल जायला असं वाटत होतं. त्याच्या पाठीमाग हे पवार डॉक्टर चचेगावचे काय ऑल महाराष्ट्रातला बैल त्यांच्यापेक्षा आता दुरुस्तीला कुठले आलं. ज्यावेळी आमच्या बैलाचा पायी झाला होता, आम्ही ते निश्वास सोडला. मी सकाळ संध्याकाळ रडत होतो काय की आता याचं काही जपणार नाही. पुन्हा असंच आम्हाला माहिती लागली, हे डॉक्टर हे आमचे पाहुणे आहेत, अगदी जवळची. मी मुलगी बी त्यांच्या वाड्यात दिलेले, ते चुलत बाबू असे आहेत. ह्याने फोन केल्यावर हे संध्याकाळी 12-1 वाजता त्याला काय होऊन देत नाही म्हणजे 3 दिवस फक्त सापडा. 3 दिवस तिने सांगितल्या पद्धतीनं आम्ही सगळं त्याला व्यायाम हे ती औषधे दिली. 4थ्या का 5व्या दिवशी बैल फ्रेश चालायला. 8 दिवसानं सांगितलं पळवा. नेला अड्ड्यावर तुम्हाला सांगतो बोलायलाच केला. कुठं? बावधनला. आणि रतीब चारला होता तरी नेला. मी म्हटलं डॉक्टर रतीब चारल्यावर पळण का फुगल? त्यांनी सांगितलं तुम्हाला हे टॉनिक देतो एवढं 5 जाऊ द्या. नेऊन तिथं आम्ही 1ला पळवलं. इथनं भरला 12ला 11ला आणि 1ला हजर केला आड्यावर. तर तो साहेब पायरा झालेला होता, आमच्या धाकट्या मुलाने केला होता. आईला म्हटलं ती शेट आहे ती उद्या पुण्या बिण्याला गेलं तर बेदम मारतील, आपलं जाऊया काय व्हायचं असेल. आणि रेटून गेलो आम्ही. अहो तिथं 2 नंबर केला आणि तो बैल बी 1 नंबर पळा. तर मित्रांनो, त्यांनी जसं सांगितलं की स्वामीला वाचवण्यात किंवा त्याच्या या यशात डॉक्टरांचा पण हात आहे. हात मोठा. त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर काय सांगचाल, कशी कंडिशन होती, म्हणजे तुम्ही कशातून त्याला नीट केलाय? आता एक तर मी पशुवैद्यकीय क्षेत्रातील एक डॉक्टरच आहे आणि असं असल्यामुळं ज्यावेळी स्वामी आजारी होता त्या काळामध्ये यांनी मला बोलवलं, तर त्यांना आपण शब्द दिला की कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी येऊन आपण स्वामीला सर्व्हिस देऊ.
आता ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेला त्याची अवस्था खूपच बिकट होती. तरी सुद्धा एक या कुटुंबाचं स्वामीवर असणारं प्रेम हे सगळं बघितलं. आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट या लोकांना आधार देणं आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी योग्य उपचार, या दोन गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला चांगलं काहीतरी निष्पन्न होतं. आणि ते तुम्ही केलं. हे मी स्वामीच्या बाबतीत केलं. खर तर स्वामी हा विना उपचाराचा पळणारा बैल आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन, टॉनिक, सलाईन म्हणा किंवा असे कोणतेही उपचार होत नाहीत. फार फार तर एखादं एनर्जेटिक टॉनिक दिलं जातं आणि त्याच्यावरतीच तो पळत असतो. आता याच्यामध्ये स्वामीचं वैशिष्ट्य जे आहे ते आता या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी जसं सांगितलं तसं माझाही एक तो जवळचा मित्र आहे किंवा मी पण एक प्राणी मित्र आहे किंवा पशुवैद्यक आहे. त्याच्यामुळं तो माझा एक अविभाज्य भाग म्हणला तरी चालेल असं आहे. त्यामुळे स्वामीवर माझं प्रेम आहे, होतं, पुढेही राहणार आहे. तर मित्रांनो असं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. तर आता त्यांच्या घरात पण स्वामीचा हा बघा त्यांनी फोटोची फ्रेम केलेली आहे, स्वामीच्या इथं केलेली आहे फ्रेम. आणि इकडं टीव्हीच्या स्क्रीनवर पण तुम्ही पाहताय स्वामीचाच फोटो आहे. तर परत आपण महिला मंडळाच्याकडे येऊया. तुम्ही आम्हाला एवढा सगळा त्याचा इतिहास सांगितला, काय काय करता, सगळे करता. त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढला तुमच्या कामातून आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.